आणि सामन्याला सुरुवात होईल तसं पुन्हा एकदा आपण ऐकूया द व्हॉइस ऑफ रायगड मिस्टर दीपक पाटील सर यांना आपण ऐकूया. पुढील मॅचमध्ये तुर्तास काही क्षणाची विश्रांती. आपण पाहताय 70-70 स्पोर्ट्स व 24 लाईव्ह आयोजित आदर्श स्पोर्ट्स पनवेल रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आदर्श ट्रॉफी 2024 ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये आपण ऐकूया दीपक पाटील सर यांचा आवाज. चिरला दोन्ही होतात. कोण आई गावदेवी आई एकविरा किती वेळा बोलू. आता 4 वेळा आवाज दिला मी. त्या बॉसच्या जीवा संघाचा कर्णधार कृपया आपण उपस्थिती नोंद करा. हो ग्रेट शॉट शांभो. शांभोची सुरुवात षटकाराने यावेळेस मात्र थोडासा आक्रमक होताना पाहायला मिळतोय. कारण सुरुवातीच्या 2 मॅचमध्ये विशेष योगदान नव्हतं. कारण ज्या पद्धतीनं ज्या फॉर्म मधून सध्याच्या घडीला चाललाय प्रफुल्ल पाटील चांबो आणि त्याच फॉर्मची खरं तर अपेक्षा असेल त्याच परफॉर्मन्सची अपेक्षा असणार आहे. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर भिंगारी संघाला चांगली टक्कर पाहायला मिळाली शिरवणे आणि भिंगारी या 2 संघांमध्ये. निर्धाव चेंडूची सांगता शॉट ऑफ गुड लेंथ होता. बॅकवुडला जाऊन यावेळेस आपण पाहिलं तर मिड विकेटच्या वरतून टोलवलाय. चांबोच्या पॅटमधून मात्र आणखीन एक धमाकेदार स्ट्रोक पाहायला मिळाला. षटकार स्क्वार ऑफ द विकेट. बॅकवर्ड स्क्वारला इकडे चेंडू सरकलाय. पाहावं लागेल इकडे मात्र चेंडू कुठल्या दिशेला चाललाय परंतु इकडे मात्र 4 धावा. चौकार येतोय. प्रफुल्ल पाटीलच्या बॅट मधून ऑन फायर नाव 18 वर जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. सध्याच्या घडीला भिंगारी या संघाचा समोर बामणडोंगरी संघ आहे. बामणडोंगरी आजच्या दिवसामधील पहिली लढत जिंकला होता वरद विनायक बामणडोंगरी आणि त्यानंतर पहिलं बाय मिळाली होती त्यांना तिसऱ्या फेरीमधील. ओ व्हॉट अ शॉट. अप्रतिम फटका. स्टँडर्ड डिलिव्हर खडे अगदी कव्हर पॉइंटच्या वरतून खेचलाय. धमाका. पहिल्या षटकामध्ये धावफलकावर लावल्यात भिंगारी संघाच्या तब्बल 24 धावा 24 रन्स. थोडासा बॅकफुटला जाऊन स्लॅश केलं होतं. स्क्वॉट कटचा प्रतिम फटका आणि कव्हर पॉइंटच्या हाईट सुद्धा दिली होती चेंडूला. पण पाहिलं शॉट ऑफ द डे आपण म्हणूया. व्हॉट अ शॉट. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडू. कमाल कमाल फटका पाहायला मिळाला. आणि या पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर वरद विनायक बामणडोंगरी संघाचा आयकॉन खेळाडू करण मडवी आयकॉनवर हल्ला चढवलाय. तो आयकॉन अशी ही लढत आपल्याला पाहायला मिळाली. आणि पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 24 धावा.
आदित्य पाटील आलाय गोलंदाजीसाठी, एक नामवंत गोलंदाज. पहिलाच बॉल अप्पर कट केला. यावेळेस मात्र पाहूया क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. सिंगल इझिली कन्वर्टेड इनटू द डबल्स. 2 धावा मिळतील. साहिल मिसा. आदित्यनं पहिल्या मॅच मध्ये फार सुंदर गोलंदाजी केली होती. असाच पहिल्या षटकामध्ये जास्त ज्यावेळेस करणच्या 17 आदित्य जीत खोत 2 गोलंदाजांनी मात्र करून दिलं होतं बामणडोंगरी संघाला. आणि त्याच पुनरागमनाची गरज आहे सध्याच्या घडीला. आपण पाहिलं तर बामणडोंगरी संघ थोडासा धीम्या गतीने टाकलेला हा बॉल. चेंज ऑफ पेस. मिसाचा आउटसाइड एज. यष्टनच्या पाठीमागे संघाचं 26 वर पहिला धक्का बसलाय. गरज होती ब्रेक थ्रूची, तो दिलाय. आदित्य पाटीलचं षटक फार निर्णायक ठरणार आहे. पहा चेंडू टप्पा पडल्यानंतर किती बाहेर वळतोय. आउटस्विंग, नॅचरल आउटस्विंग आपल्याला पहा मिळतोय. डावकुराचा गोलंदाज आदित्य. आणि मेन इन फॉर्म आजचा दिवस मात्र गाजवलाय. सलग 2 मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार मिळवलेला फ्रॉम जुहू गाव ऋतांशू पाटील. आयकॉन, दोन्ही आयकॉन येतील आता मात्र सध्याच्या थोडासा यष्टिरक्षकाच्या निसर्गाचा इशारा. 2 धावा मिळतील. त्या 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल आणि स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचेल 28. ऋतांशू पाटील चुगाव. दुसऱ्या बाजूला प्रफुल्ल पाटील 6 बॉल मध्ये चांबोच्या 24 धावा. 2 मॅच मध्ये आपण पाहिलं तर ऋतांशू पाटील चमकला होता. ओ ऋतांशू पाटील हा फॉर्म पाहूया. परंतु इकडे जेल सुटलाय. अशा खेळाडूचा जेल. खरं तर आज संपूर्ण आदर्श ट्रॉफीचा दिवस ज्या खेळाडूंना गाजवलाय त्या ऋतांशू पाटीलचा मात्र हा सोडलेला जेल. आज आयकॉन खेळाडू आहे टाकी गावचा आणि त्याच्याकडून नक्कीच अपेक्षा नव्हती. आणि खरं तर हा जेल नक्कीच थोडासा जिव्हारी लागेल की काय. यावेळेचा हा चेंडू ऑफस्टंपच्या खूपच बाहेर. फाईट बॉलचा इशारा. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल बिग फाईट. ज्या लढतीची मात्र जबरदस्त चर्चा सध्याच्या घडीला आहे. कारण बॉस फायटर हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. संजयजी पाटील अर्थातच बॉस यांचा संघ. त्यांची लढाई तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळेस मात्र पाहूया चांबोचा फटका जास्त उंच गेलाय. स्क्वा लेगला मात्र फिल्डर खाली येतोय आणि जेल टिपलाय. राहुलला आज हा 3रा जेल टिपलाय. खरं तर पहिल्या मॅच मध्ये सुद्धा अप्रतिम 2 जेल टिपले होते. आणि ज्यावेळेस मात्र खरं तर त्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड राहुलकडे गेला होता. डेडिकेट केली होती त्याला मॅन ऑफ द मॅच. कारण जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि तोच फॉर्म मात्र त्याचा कायम राहिलाय. आणि एक चांगला झेल जास्त उंच होता. आपण पाहिलं तर शेवटपर्यंत मात्र चेंडूवरची नजर मात्र काही डळू दिली नाही. आणि सगळ्यात मोठी विकेट या मॅचची चांबो परतलाय. आयकॉन खेळाडू बाद झालाय. आदित्य पाटीलनं मात्र पुनरागमनाचे संकेत दिलेत. हेच घडलं होतं पहिल्या मॅच मध्ये ज्यावेळेस सोनारी संघानं पहिल्याच ओव्हरमध्ये 17 धावा ठोकल्या होत्या. आणि त्यानंतर मात्र जीत खोत आदित्यनं जी षटकं टाकली होती. आणि या मॅच मध्ये मात्र बामणडोंगरी संघानं कमबॅक केलं होतं. यावेळेचा चेंडू आल्या पावली माघारी परतावं लागेल. आशिष परदेशीला मैदान सोडावं लागतंय. खातही उघडू दिलं नाही आदित्य पाटीलला. आणखीन एक हादरा मात्र बसलाय तो भिंगारी या संघाला. थोडासा खाली राहिला होता चेंडू. ऋतांशूचा तो झेल सध्याच्या घडीला मात्र इकडे भिंगारी संघ प्रचंड अडचणीमध्ये असता. तो सोडलेला झेल त्यामुळं तीच काही आस आहे. धावफलकावर 30 वर 3 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आणि या मैदानाच्या आतमध्ये दर्पण मडवी आणखीन एक चांगला यंगस्टर आहे भिंगारी संघाचा. शाबाचा हा चेंडू सोडून दिला होता. इकडे मात्र दिशा पाहिली साधे. पंचाची कोणती प्रतिक्रिया नाहीये. पंचांनी सांगितलं स्टंप वरून बॉल निघून गेलाय. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. दोन षटकांची समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर 30 धावा
म्हणजेच काय, पहिल्या षटकामध्ये 24 आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये 6. हा कमबॅक करण्यासाठी ओळखला जातो बामणडोंगरी संघ. जे कमबॅक मात्र ज्यांनी पहिला विजय नोंदवला होता सोनाली संघाच्या बाबतीमध्ये, अशाच स्वरूपाचं कमबॅक मात्र पाहायला मिळालं होतं. आणि तसंच कमबॅक इकडे मात्र अजूनही खरं तर मोठा अडथळा बामणडोंगरी संघाच्या मध्ये कोणता असेल तर तो ऋतांशू पाटील, ज्याचा सोडलेला झेल चैतन्यानं सोडलेला झेल तो थोडासा पाहूया. त्याचा फायदा मात्र या मॅच मध्ये सुद्धा ऋतांशू पाटील उचलणार का? सलग तिसऱ्या मॅच मध्ये ही दुबादार बॅटिंग पाहायला मिळेल का? जीतचा पहिलाच बॉल, यावेळेस मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट. पहिलाच बॉलवर जीतवर मात्र हल्ला चढवलाय आणि षटकारांना टीमची टोटल 36 वर. सोडलेला झेल आता मात्र वेदना देणार आहे ऋतांशू पाटील, जो फॉर्म मात्र तिसऱ्या मॅच मध्ये सुद्धा कायम ठेवलाय. शॉर्ट ऑफ लेन नाही टाकू शकत आपण ऋतांशूला. तुम्हाला मात्र थोडंसं व्हेरिएशन मध्ये अडकावं लागेल, कारण ज्या पद्धतीनं ऋतांशने बॅटिंग केले आज मात्र कोणत्याच गोलंदाजाला सोडलेलं नाहीये त्यानं. आणि त्याच्या समोर जर तुम्ही शॉर्ट ऑफ लेन टाकाल तर हायटेड प्लेअर आहे आणि त्याला मात्र शॉर्ट बॉल सहजतेनं चांगले खेळतो. ऑन साईड सुद्धा त्याची भक्कम आहे. तेवढेच चांगले फटके आपण एक्स्ट्रा कव्हरला सुद्धा त्याच्या बॅटमधून आज पाहिले आपण. त्यामुळे आता थोडंसं चॅलेंजिंग असेल जीतसाठी. आणखीन एक धमाकेदार स्ट्रोक आणि बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून. उत्तुंग असा फटका, बॅक टू बॅक 2 इन अ रो षटकार. आज ऋतांशून संपूर्णपणे भिंगारी संघाला तारले. हा हुकमाचा एका आज मात्र स्वतःला मात्र सिद्ध केले. बारा षटकार त्याच्या बॅट मधून आतापर्यंत पाहायला मिळाले सकाळपासून. म्हणजेच काय, संपूर्णपणे राजीव गांधी मैदान दणाणून सोडलंय आज या नवी मुंबईच्या खेळाडूंना. 12 षटकार. हा चेंडू ऑप्शनच्या बराचसा बाहेरून पंचांचा इशारा, वाईट बॉलचा एक अतिरिक्त रन मात्र प्राप्त होईल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 43 या आकड्यावर. जीत खोत दडपण आहे जीतवर. कव्हर्सला वाडे शॉट, एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून यावेळेस मात्र खेचलाय. क्षेत्ररक्षकाला मात्र पाहण्याशिवाय पर्याय नाहीये. जीत खोतवर हल्ला चढवलाय. लगातारचा 3रा षटकार. सोडलेला झेल जिवारी लागत असेल. प्रत्येक येणारी धाव ऋतांशूच्या बॅट मधली ही वेदना देणारी असेल. जखमेवर मीठ सोडलं जाते खरं तर. कारण चांबोच्या पाठोपाठ आशिष परदेशी बाद झाला होता. जर तो झेल मात्र घेतला असता, आणि एवढाही कठीण नव्हता, सोपा झेल होता. परंतु रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये झेल पटकन सुटले जातात, कारण चेंडू सुद्धा ओला असतो, पटकन हातामध्ये चिपकत नाहीयेत. हे सुद्धा तेवढंच खरं आहे. फुल टॉस आहे त्यावेळेस मात्र स्क्वेअर लेगला बॉल चाललाय सीमा पार. 4 चौकार. कमाल कमाल फटकेबाजी सध्याच्या घडीला मात्र सुरू आहे. ऋतांशू पाटीलच्या बॅट मधून मात्र हा चौकार आलाय. शून्यावर सोडलेला झेल आणि आता मात्र 23 धावांवर खेळतोय. त्या 23 धावा तर नक्कीच वजा करता आल्या असत्या. मात्र कदाचित होऊ शकला असता. दर्पण बाद मी तर म्हणेन एक संताप आहे, एक मना आहे तो व्यक्त करण्याच्या नादामध्ये खरं तर आणखीन एक एक्स्ट्रा देऊन बसला इकडे जीत. 3 धावा आणि या 3 धावेने टीमची टोटल मात्र पुढे सरकेल अब तक 56. फार मोठी धावसंख्या मी तर म्हणेन. धोक्याचे संकेत आहे, धोक्याची घंटा वाजले वरद विनायक बामणडोंगरी संघासाठी. 5 बॉल मध्ये 25 धावा, 26 धावांवर खेळतोय सध्याच्या घडीला बॉल मध्ये. हा चेंडू हवेमध्ये आहे, पाहावं लागेल झेल होतोय का या सिटीज. झेल त्या ठिकाणी टिपलाय कृष्ण आणि फलंदाज बाद होतोय. ऋतांशू शेवटच्या बॉलवर
परंतु जाण्यापूर्वी मात्र कमाल बॅटिंग आज मात्र दिवसभरामध्ये पाहायला मिळाली आणि धावफलकावर धावा 56 धावा 57 धावांचं टार्गेट वरद विनायक बामणुंगरी संघासमोर. त्या 0 गेले 26 नसते मारल्या 0 आउट होतो 26 मारल्या. दुसरे सॉलिडन मारले 10 रन मारले 10-12 चैतन्य सोडले. इंग्लिश पण आहेत का? किती बॉल गेले फीस किती आहे मॅडम? हॅलो यावच चैतन्यच्या बॅट मधून येणारा फटका आणि बॉलला पाठवले सरळ सीमारेषेच्या पलीकडे 6 धावां करता टीट फॉर टॅट जशाच तसं प्रत्युत्तर मात्र पाहायला मिळतंय. 57 धावा चेस करायच्यात आणि खूप चांगला स्ट्रोक. टाकी गावचा खेळाडू आहे आयकॉन. ऋतांशु पुन्हा एकदा याचा फटका पाहूया कुठे चाललाय. आणखीन एक धमाकेदार स्ट्रोक सुरुवात केलाय चैतन्यानं. मात्र खऱ्या अर्थानं 90 चैतन्य आता मात्र संचारला असेल वरद विनायक बामणुंगरी संघाच्या गोटामध्ये. कारण ज्या पद्धतीने मात्र सुरुवात करण्यात आली आणि इकडे मात्र लगातार 3 षटकारांचा खेळ सोडलेला झेल चैतन्यानं मात्र त्याच्या जिवारी सुद्धा लागत होता.
कुठेतरी ते प्रेशर होतं, ते कुठेतरी ओझं होतं, लायबिलिटी होती खरं तर आपल्या संघाची. आणि आज मात्र बॅट मधून चोख प्रत्युत्तर देत असताना जरूर ऋतांशून मात्र धावा मारल्या असतील माझ्या झेल सुटल्यानंतर, परंतु त्या वसूल करण्याची सुद्धा ताकद माझ्यामध्ये आहे आणि तीच ताकद मात्र सध्याच्या घडीला दाखवून देतोय. टाकी गावचा खेळाडू आहे चैतन्याच्या बॅट मधून मात्र आयकॉन ऋतांशूच्या अगेन्स्ट मात्र आलेला हा तिसरा षटकार. टीमची टोटल आपण पाहतोय तब्बल 18 या धावसंख्येवर. 57 धावांचं टार्गेट आहे. 14 बॉल मध्ये 39 धावांची अजूनही गरज आहे आणि खऱ्या अर्थानं तुम्हाला एक काटेकी टक्कर पाहायला मिळेल. अकुटप्प्याचा बॉल चोपलाय, मिड विकेटच्या वरतून खेचलाय चैतन्य पाटीलचा धमाका. लगातारचा 4था षटकार. ऋतांशू पाटीलनं आज दिवस गाजवलाय फलंदाजी मधून, परंतु गोलंदाजी मधून मात्र इकडे सपाटून मार खातोय. 4 षटकार सादर केलेत आणि चैतन्य पाटीलनं खरं तर सोडलेला झेल जणू काही ऋतांशू पाटीलच्या अगेन्स्ट राग व्यक्त करणारी ही फलंदाजीच आहे की काय अशी शंका प्रेक्षकांच्या मनात. या बायचा फटका इकडे मात्र पाहूया. समोर संधी आहे, चांबो त्या ठिकाणी पोहोचलाय, झेल पकडलाय चैतन्य पाटील बाद. आयकॉनच्या गोलंदाजीच्या अगेन्स्ट आयकॉन चांबोनं मात्र टिपलेला झेल नक्कीच खरं तर थोडासा दिलासा देणारी गोष्ट असेल भिंगारी संघासाठी. 4 षटकार मारल्यानंतर परंतु चैतन्य पाटील च्या पद्धतीने मात्र बॅटिंग केले. जरूर मी तर म्हणेन कुठेतरी तो सोडलेला झेल जिवारी लागला होता, परंतु ज्या पद्धतीने 24 धावा केल्यानंतर मात्र आता थोडस मनावरचं ओझं जे होतं चैतन्याचं ते थोडस हलकं झालं असेल. सुपर बॅटिंग टाकीगावचा खेळाडू चैतन्यकडून. करण मडवीच्या पहिल्या षटकामध्ये 24 धावा आल्या होत्या. हीच बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळाली होती चांबोची. प्रफुल्ल पाटीलनं पहिलं षटक गाजवलं होतं 24 धावा. त्याच 24 धावा इकडे मात्र टीट फॉट ॲट जशास तसं प्रत्युत्तर मात्र दिलं गेलंय वरद विनायक बामणडोंगरी. आणि बामणडोंगरी संघ ही स्पर्धा किंजल ट्रॉफी असेल, आदर्श ट्रॉफी म्हटली की नेहमी त्यांना हे मैदान नेहमी नशिबाची साथ देत असतं. तेजस म्हात्रे यांच्या गावचा संघ आहे. अंडर 22 चे खेळाडू आहेत, परंतु सगळे प्रतिभावान खेळाडू आहेत, सगळे नवोदित खेळाडू आहेत, परंतु अगदी गुणवान खेळाडू ओळखले जातात आणि त्याचमुळे एक चांगली चुरस तुम्हाला पाहायला मिळेल. पाहूया इकडून मात्र जरी चैतन्य बाद झाला असला तरी 24 धावा त्यानं दिल्यात आपल्या संघाला मिळवून. साहिल मिसाळ येतोय, थोडासा स्लो करण्याचा प्रयत्न होता. इकडे मात्र दिशाहीन गोलंदाजी, व्हाईट बॉलचा इशारा, एक अतिरिक्त रन मात्र मिळेल या ठिकाणी. 25 धावा धावफलकावर आहेत सध्याच्या घडीला. 32 धावांची गरज आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 बॉल 32. आणि ज्या पद्धतीनं पहिलं मॅच मध्ये शुभमनं बॅटिंग केली होती अशीच बॅटिंग केली होती चिकून आणि तोच फॉर्म मात्र त्याचा इकडे पाहायला मिळतोय. वाडीश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या वरतून खेचलाय चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. 6 धावांकरता षटकार. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा अशीच धुव्वाधार बॅटिंग. त्यामुळं सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर एका बाजूला फॉर्म मध्ये असणारा शिवम, परंतु करण मडवी हा कधी फॉर्म मध्ये येऊ शकतो आणि त्याचं फॉर्म मध्ये येणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे बामणडोंगरी संघाचा विचार केला तर. परंतु भिंगारी संघ धावसंख्या मजबूत केले, परंतु या धावा सुद्धा कमी पडतील की काय सध्याच्या घडीला मात्र हे चित्र पाहायला मिळते. राऊंड स्टम्प्सनं यावेळेचा हा चेंडू आपण पाहिला तर समोर खेळून काढलाय. पहिली धाव वेगानं, दुसऱ्याचा प्रयत्न, थ्रो स्ट्रायकर एंडला आणि 2 धावा पूर्ण. मॅच अजूनही दोलायमान स्थितीमध्ये आहे. 50-50 चान्सेस दोन्ही टीमसाठी आहेत. 1-2 चेंडू जर चांगले पडले इकडे मात्र भिंगारी संघाकडून तर मॅच मध्ये भिंगारी संघ परतू शकतो. एवढी वाईट अवस्था नाहीये दोन्ही संघांची, त्यामुळे काटेकी टक्कर तुम्हाला पाहायला मिळेल. Oh, on the rise, down the ground, what a shot! Straight drive फटका साहिल मिसाळच्या डोक्यावरून खेचलाय. चिकूच्या बॅट मधून इकडे मात्र षटकार पाहायला मिळतोय.
हा एल्बो मान पहा स्थिर आहे, डोकं स्थिर आहे एकदम पाहिला, पण तर शेवटपर्यंत चेंडूवर नजर आणि स्ट्रेट ड्राईव्ह. कमालीचा फटका पाहायला मिळाला. असे फटके पाहिले ना अगदी कॉपी बुक स्टाईल मधले प्रेक्षक सुद्धा खुश होतात आणि तशी आज स्वरूपाची फटकेबाजी सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. शुभम पाटील 3 बॉलमध्ये 14 धावांचं योगदान दिलंय. टीमची टोटल 1.3 ओव्हरचा खेळ संपलाय. 39 धावा धावफलकावर, 9 बॉल 18 धावांची आवश्यकता. ही रणनीती मगाशी आखली गेली होती गावदेवी शिरवणे संघाच्या विरोधामध्ये, ज्यावेळी शिरवणे संघाला शेवटच्या बॉलमध्ये 4 धावांची गरज होती आणि त्यावेळेस अगदी समोर फलंदाजाच्या डोळ्यासमोर खरं तर क्षेत्ररक्षण तैनात करण्यात आलं होतं दोन्ही बाजूनी. परंतु सध्याच्या घडीला अगदी डेंजर एंडला आपण पाहतो. इकडे फटका फसलाय, फलंदाज बाद. ही कूटनीती ऋतांशू पाटीलची मात्र यशस्वी झाले. शुभम पाटीलला दाखवलंय मात्र इकडे तंबूचा रस्ता, फलंदाज बाद होतोय आणि अशा वेळेला मात्र कधी कधी थोडस डोक्यानं क्रिकेट सुद्धा खेळलं जातं. बऱ्याच वेळेला आपण जेव्हा फलंदाज फॉर्म मध्ये असतं कुठेतरी त्याची लय तोडण्याचं काम केलं जातं. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा आपण पाहतो बऱ्याच वेळेला कधी कधी थोडासा टाइमपास केला जातो, थोडासा वेळ घालवला जातो, उगाचच काहीतरी चर्चा केली जाते जेणेकरून फलंदाजाची लय तोडावी आणि तीच लय यावेळेस तोडली गेली आणि चिकूला मात्र बाद केलं. या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करत असताना 7 बॉलमध्ये 18 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. वरद विनायक बामणडोंगरी संघाला संदेश पाटील मैदानामध्ये आलाय. ऋतांशू पाटील हा फटका यावेळेस मात्र कर्नल वंगसरकर अकॅडमी मध्ये एकच धाव मिळेल. झोन डिक्लेअर त्या ठिकाणी आहे, त्यामुळे या मॅच मध्ये मात्र साहिल मिसाळनं थोडंसं का होईना कमबॅक करून दिलंय. आता मात्र शेवटचं षटक, 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 17 धावांची गरज आहे. जे काही करायचं आहे ते मात्र करावं लागेल करण मडवीला, कारण या खेळाडूला आता मात्र ॲज आयकॉन या संघामध्ये स्थान देण्यात आले आणि ती भूमिका मात्र त्याला पूर्ण करावी लागणार आहे. मॅच अजूनही फिरू शकते. संदेश पाटील मध्ये सुद्धा ती क्षमता आहे. दोघांनी जर नक्कीच इकडे 2 षटकार 1 चौकाराच्या सहाय्याने मात्र या सामन्यामध्ये विजय प्राप्त करता येऊ शकतो वरद विनायक बामणडोंगरी संघाला. परंतु साहिल मिसाळनं शेवटच्या खरं तर 3 बॉलमध्ये केलेली गोलंदाजी ही नक्कीच पुन्हा एकदा या मॅच मध्ये मात्र बनवलंय. सहा चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर दर्पण मडवी. पहिलाच बॉल, टायमिंग प्रॉपर नाहीये, रन घेतली जाते 1. लेग बायचा इशारा मात्र पंचांचा येतोय. खरं तर बामणडोंगरी संघ खेळतोय मैदानामध्ये, तेजस मात्रे सुद्धा बाहेरून गाईड करतायत त्यांना. दुसऱ्या बाजूला रघुनाथ वर्देशी आहेत भिंगारी संघाला, त्यांचं सुद्धा गायडन्स लाभतंय. उडाल नाही काय पनवेल की खुशबू. बॅकफुटला जाऊन यावेळेस मात्र पुलचा फटका, स्कोअर लागला. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. इकडे मात्र थ्रो थोडासा वाईट झाला होता. 2 धावा मिळाल्या. तिसऱ्याचा प्रयत्न, एक धाव फार महत्वाची या मॅच मध्ये आणि तेच सांगतोय ऋतांशू पाटील सुद्धा. आता नक्कीच पाहायला गेलं तर हा चेहरा त्याचा सर्व काही सांगणार आहे. आज संपूर्ण दिवसभरामध्ये मात्र जी मेहनत घेतली ऋतांशू पाटीलला आणि त्याचमुळे त्याच्यावर सुद्धा तेवढंच प्रेशर आहे. काही झालं तरी इकडून मात्र पुढे जायचं आहे. तिसरा सामना आपल्याला जिंकायचा आहे आणि याच हेतून मात्र 4 बॉलमध्ये 13 धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि 13 धावा. सोडून दिला हा चेंडू. इकडे मात्र व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा येतोय. 4 चेंडू आणि 12 धावा. रंगत वाढवतोय खरं तर, हृदयाचे ठोके वाढवतोय हा सामना. दोनही बाजूला झुकताना दिसतोय, परंतु 57 धावांचा चेस सुरू आहे 45 आतापर्यंत.
चांगला बॉल यावेळेस मात्र पाहायला मिळाला. तर पण मडबीचा इकडे निर्धाव चेंडूची सांगता, डॉट बॉल की समाप्ती. 12 धावांची गरज आहे. बॉस फायटर टीम आपण बी रेडी. बॉस फायटर टीमला थोडी जास्त घाई आहे, आपण रेडी राहायचंय. लवकर आलेत. 3 चेंडू आणि 12 धावा. संदेशचा हा फटका हवेमध्ये जास्त उंच गेलाय, पाहूया. जेल सुटलाय. 2 खरं तर करण मडवीना स्ट्राईक आपल्याकडे ठेवायला हवी आहे. संदेश पाटीलची बॅट तेवढी चालत नाहीये. अशा परिस्थितीमध्ये इकडे तिसरी धाव सुद्धा पूर्ण होऊ शकली असती. 2 चेंडू आणि 10 धावा. संदेश पाटील आजपर्यंत टेनिस क्रिकेट विश्वामध्ये बऱ्याच वेळेला हे समीकरण त्याने पार केलंय. बऱ्याच वेळेला संकटामधून सामने फिरवले संदेश पाटीलला. गरज आहे सगळ्यात महत्वाचा चेंडू. चेंडू निर्धाव गेलाय आणि सामना फिरवलाय. भिंगारी संघानं आपल्या बाजूनं 1 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. काय सुरुवात झाली होती. खरं तर आपण सुरुवात पाहिली. चांबो प्रफुल्ल पाटीलनं ज्या पद्धतीनं सुरुवात केली होती, त्यानंतर शेवटच्या क्षणाला आपण पाहिलं ऋतांशूची बॅटिंग. परंतु तशी सुरुवात इकडे मात्र फटका चांगला आलाय. 1 फटक्याने मात्र पराभव पत्करावा लागलाय तो वरद विनायक बामणडोंगरी संघ. 4 धावा कमी पडल्या. चैतन्य पाटीलची बॅटिंग मात्र पाहायला मिळाली पहिल्याच ओव्हरमध्ये आणि कुठेतरी त्या 24 धावांची इनिंग मात्र संघाला विजयाकडे नेऊन देणारी ठरली नाही. आणि